लग्न सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण। असे हे आनंदाचे क्षण अखंड स्मरणात राहतात ते फोटो अल्बममध्ये। काळानुरूप या फोटो अल्बममध्ये बरेचसे बदल होत गेले, अनेक चेंजेस बघायला मिळाले। मात्र या चेंजेस विषयी आज आपण जाणून घेणार आहोत जोडीग्राफर ओनर तृप्ती तांबे हिच्याकडून। हॅलो तृप्ती। हॅलो मधुरा। काळानुरूप फोटो अल्बम्स मध्ये वेगवेगळे बदल बघायला मिळतात आणि अर्थातच वेडिंग फोटोग्राफीमध्ये तर ड्रास्टिकली चेंज बघायला मिळालाय। तुम्हाला सांगू की काय काय प्रकार आहेत या वेडिंग फोटोग्राफीचे आणि काय ड्रास्टिकली चेंजेस बघतायत? जसं तू म्हणालीस वेडिंग फोटोग्राफी नक्कीच खूप बदलली आहे गेल्या काही वर्षापासून। वेडिंग फोटोग्राफीमध्ये दोन प्रकार आहेत, ट्रेडिशनल फोटोग्राफी आणि कॅन्डिड फोटोग्राफी। ट्रेडिशनल फोटोग्राफीमध्ये स्टेज्ड पोजेस दिले जातात, त्याच्यामध्ये सिंगल पोर्ट्रेट्स, कपलचे पोर्ट्रेट्स, त्यानंतर फॅमिली आणि फ्रेंड्सचे जे ग्रुप फोटोज आहेत आणि विधी जे आपले स्टार्टपासून एंडपर्यंत चालू असतात त्याचा वाईड अँगल शॉट्स हे ट्रेडिशनल फोटोग्राफीमध्ये कव्हर केले जातात। दिस इज अबाउट ट्रेडिशनल फोटोग्राफी। आणि सध्या ऑन गोईंग जो ट्रेंड आहे तो आहे कॅन्डिड फोटोग्राफीचा। कॅन्डिड फोटोग्राफी इज अ फोटोग्राफी ज्याच्यामध्ये बेसिकली जे स्पॉन्टेनियस आणि नॅचरल इव्हन जे इमोशन्स, एक्सप्रेशन्स जे आहेत ते मुवमेंट्स त्यांचा नॅचरल फ्लो कॅप्चर केला जातो आपल्या कॅमेरामध्ये। सो दिस इज कॅन्डिड फोटोग्राफी। आणि अर्थात ते सगळे नकळत क्षण असतात, ते अतिशय सुंदर दिसत असतात आणि एक वेगळाच फोटो अल्बम त्याच्या माध्यमातून तयार होतो। अर्थात तू म्हणालीस असं ट्रेडिशनल आणि कॅन्डिड फोटोग्राफीचे हे दोन प्रकार आहेत। मग जास्त करून क्लायंटला तुम्ही काय सजेस्ट करतात त्याबद्दल सांगशील आणि क्लायंटची काय रिक्वायरमेंट असते? बेसिकली जोडीग्राफर्सकडे जे क्लायंट्स येतात ते कॅन्डिड फोटोग्राफीसाठीच येतात, कारण कॅन्डिड फोटोग्राफी सध्या खूप जास्त बूममध्ये आहे। आणि कॅन्डिड फोटोग्राफीमध्ये जो व्हेन्यू आहे व्हेन्यूमध्ये येतात ते कॅन्डिड फोटोग्राफीसाठीच येतात, कारण कॅन्डिड फोटोग्राफी सध्या खूप जास्त बूममध्ये आहे। आणि कॅन्डिड फोटोग्राफीमध्ये जो व्हेन्यू आहे व्हेन्यूचे डिफरंट डेकोरेशन्स, त्यानंतर व्हेन्यूचे इव्हन फीचर्स सुद्धा त्याच्यामध्ये क्लिक केले जातात। त्यानंतर ब्राईड, ग्रूम ह्यांचे जे नॅचरल मुवमेंट्स आहेत, जसं आपण ब्राईड बद्दल बोलायचं गेलं तर ती इमोशनल असते आणि त्याच वेळा ती बरीच एक्साइटेड पण असते। मग तिचे ते एक्सप्रेशन्स कॅप्चर करणं, त्यानंतर ग्रूम त्याच्या मित्रांबरोबर चाललेली मस्ती, या सगळ्या मुवमेंट्स कॅप्चर करणं। त्यानंतर जसं आपण म्हणतो की खूप सारे गेस्ट, फॅमिली मेंबर्स, त्यानंतर फ्रेंड्स, तर ती एक रियुनियनची प्लेस असते वेडिंग, तर त्यामुळे एनर्जी जी लेवल असते ती खूप जास्त हाय असते। त्यामुळे मग त्या मोठमोठ्याने होणाऱ्या गप्पा किंवा ते हसणं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या नकळत कॅमेरामध्ये कॅप्चर केल्या जातात। ट्रेडिशनल फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर ट्रेडिशनल फोटोग्राफी म्हणजे प्रत्येक विधी आणि विधी तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये टिपत असतात। मला त्याबद्दल खूप जाणून घ्यायचे। ट्रेडिशनल फोटोग्राफी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि जोडीग्राफर्समध्ये आम्ही बेसिकली दोन शूटर प्रोव्हाइड करतो, दोन फोटोग्राफर्स प्रोव्हाइड करतो। ट्रेडिशनल फोटोग्राफी असेल तर जो फर्स्ट शूटर असतो तो ब्राईड आणि ग्रूमचे जे एक्सप्रेशन्स असतात त्यावरती भर देतो, आणि जो सेकंड शूटर असतो तो मोस्टली जसं सप्तपदीमध्ये सुपारी किंवा तांदूळ असतात, मग ते मोमेंट्स कॅप्चर करणं, किंवा आपण जेव्हा होममध्ये लाह्या टाकतो तेव्हा मग त्या लाह्या पडतानाचे जे फोटोज असतात ते सेकंड शूटर फील करत जातो। अरे वा, म्हणजे खरं तर ह्या ट्रेडिशनल फोटोग्राफीचा खूप एक वेगळा लुक येऊ शकतो त्या अल्बममध्ये। मग ह्या दोन्ही फोटोग्राफी ज्या आहेत, ते प्रकार आहेत, ते आपण एकत्र अल्बम बनवू शकू? हो, नक्कीच। माझे बरेच क्लायंट ट्रेडिशनल फोटोग्राफी प्लस कॅन्डिड फोटोग्राफी हे जे कॉम्बिनेशन आहे तेच प्रिफर करतात, म्हणजे ते दोन्ही फोटोग्राफीचे ऑप्शन्स ऑप्ट करतात। आणि क्लायंट जास्त खुश असतात जेव्हा दोन्ही ऑप्शन्स जेव्हा ऑप्ट करतात, तेव्हा जो रिझल्ट असतो फायनल तो खूप जास्त छान असतो, त्यामुळे क्लायंट जो असतो तो नक्कीच हॅपी असतो। बरोबर। तू आम्हाला ट्रेडिशनल फोटोग्राफी आणि कॅन्डिड फोटोग्राफी बद्दल तर सांगितलंच आहे, मात्र प्री वेडिंगचा देखील जमाना आता आलेला आहे आणि या प्री वेडिंग फोटोग्राफी बद्दल पण मला जाणून घ्यायचंय, पण एका ब्रेक नंतर। ब्रेक नंतर तयारी लग्नाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आपण जाणून घेणार आहोत प्री वेडिंग बद्दल। तृप्ती, अर्थात प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या अगोदरचे फोटोग्राफी, एक एक्साइटमेंट असते। प्री वेडिंग म्हणजे नेमकं काय आहे, प्री वेडिंग फोटोग्राफी म्हणजे नेमकी काय आहे, हे मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय। आणि तू काय लोकेशन सिलेक्ट करते प्री वेडिंग शूटसाठी? प्री वेडिंग इज बेसिकली अ कपल शूट, जे लग्नाच्या आधी त्यांचं फोटो सेशन कॅरी केलं जातं, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सवरती आपण प्री वेडिंग शूट्स करू शकतो। जसं तुम्हाला लोकेशन बद्दल विचारलं तर प्री वेडिंगसाठी खूप सारे लोकेशन्स अवेलेबल आहेत।
आपण मोस्टली आम्ही जे प्रायोरिटी देतो ते आम्ही जे आपले बीच असतात, बीचवरती आम्ही फोटोग्राफ्स क्लिक करतो आपल्या कपलचे. त्यानंतर हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आम्ही प्री वेडिंग सेशन कॅरी करतो. त्यानंतर इव्हन जंगलामध्ये पण आम्ही बऱ्याचदा घेऊन जातो आमच्या क्लायंटला, लाईक फॉरेस्ट वॉक वगैरे जिथे अवेलेबल असतात तिथे सुद्धा बऱ्याचदा आम्ही प्री वेडिंग शूट केलेलं आहे. वेडिंग डेट आहे त्याच्या आधी 3 वीक्स किंवा 1 मंथ बिफोर प्री वेडिंग आम्ही सजेस्ट करतो. आणि मग अर्थातच लोकेशन तुम्ही सिलेक्ट केलेलं जातं, त्याचबरोबर ड्रेस फार महत्वाचा आहे, कारण की प्री वेडिंगचे जे शूट्स असतात ते फार वेगळे असतात. एक तू म्हणालीस आउटडोर शूट्स असतात, मग ह्यासाठी तुम्ही काही ड्रेसेस ठरवून ठेवलेले असतात का ते जे क्लायंटला एकदम कम्फर्टेबल असतील त्या ड्रेसेसमध्ये तुम्ही शूट करता? प्री वेडिंगमध्ये कॉस्ट्युम्स जे असतात ते बऱ्याचदा क्लायंट्सने डिसाईड केलेले जातात, पण जर क्लायंट आमचं सजेशन विचारतो तर डेफिनेटली आम्ही सजेस्ट करतो. मग प्री वेडिंगमध्ये वेगवेगळे कॉस्ट्युम्स असतात, जसं ट्रेडिशनल वेअर, पंजाबी सूट किंवा कुर्ता अँड लेगिन्स. त्यानंतर इव्हन वेस्टर्न आउटफिट सुद्धा आम्ही वेअर करण्यासाठी सजेस्ट करतो. सो लाईक स्कर्ट अँड शॉर्ट्स यामध्ये सुद्धा खूप छान प्री वेडिंग फोटोग्राफ्स येऊ शकतात. आणि काही जे क्लायंट्स आहेत त्यांना वेडिंग डेला टाइम मिळेल की नाही प्रॉपर याबद्दल थोडीशी शंका असते, तर मग बऱ्याचदा जो वेडिंगचा कॉस्ट्युम असतो तो ते वेअर करून फोटोग्राफ्स आम्ही असे वेगवेगळ्या ठिकाणी काढतो. तृप्ती, जसं आपण प्री वेडिंग बद्दल बोलताना लोकेशनचा जसा विचार करतो तसाच प्रॉप्सचा देखील विचार केला जातो का, आणि हे प्रॉप्स तुम्ही वापरले जातात का? जसं प्री वेडिंगमध्ये लोकेशन चूज करताना आपण चूजी असतो फार जास्त, तसंच प्रॉप्स खूप जास्त मोठा रोल प्ले करतात. कारण जसं लग्न सोहळ्यामध्ये मोठमोठे स्टेज असतात, त्यानंतर डेकोरेशन्स असतात, त्या गोष्टी थोड्या कमी असतात प्री वेडिंगमध्ये, कारण प्री वेडिंगमध्ये नॅचरल लोकेशन्स असतात किंवा आउटडोअर लोकेशन्स असतात. सो प्रॉप्स खूप जास्त मोठा रोल प्ले करतं प्री वेडिंगच्या शूटमध्ये. डिफरंट प्रकारचे प्रॉप्स यूज केले जातात, जसं हार्ट शेप पिलो, वेव स्लेट्स यूज केले जातात, ज्यावरती आपण वेगवेगळे मेसेजेस लिहू शकतो, सेव्ह द डेट, सून टू बी मिस्टर अँड मिसेस, अशा प्रकारचे. त्यानंतर फ्लावर्स इज लाईक आपण फ्लावर्सला कट करू शकत नाही वेडिंग पासून, तर वेगवेगळे रेड रोजेस किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे जे फ्लावर्स आपण यूज करायचे ते यूज करू शकतो आपण. ग्रूम आहे तो मुलीला काहीतरी गिफ्ट देतोय, अशा काही मुवमेंट्स आपण कॅप्चर करू शकतो. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉप्स वापरून प्री वेडिंग सेशन आणखीन जास्त इंटरेस्टिंग आपण बनवू शकतो. आता तृप्ती, या प्री वेडिंग सेशनमुळे कुठेतरी जे कपल असतं ते कॅमेरा कॉन्शियस झालेलं असेल तर ते थोडंसं रिलॅक्स होऊन जातं, तुला नाही वाटत का असं? हो, नक्कीच. प्री वेडिंग जे मेन काम करतं ते ह्याचंच काम करतं की आपलं जर कपल थोडंसं शाय किंवा कॅमेरा कॉन्शियस असेल तर प्री वेडिंगमध्ये त्यांचा जो कॅमेरा कॉन्शियसनेस आहे तो नक्कीच कमी होतो प्री वेडिंग सेशन्समुळे. तर मी क्लायंट्सला नेहमीच सजेस्ट करते की जर तुम्ही ऑप्ट करू शकता तर यू गो फॉर प्री वेडिंग ऑप्शन. अर्थात हे झालं प्री वेडिंग बद्दल. मात्र वेगवेगळे इव्हेंट्स असतात, म्हणजे संगीत असेल, मेहंदी असेल, हळद असेल, अशा इव्हेंटसाठी देखील तुम्ही काय काय सजेस्ट करता क्लायंटला, आणि ह्याची फोटोग्राफी देखील करता का त्याबद्दल पण मला जाणून घ्यायचं, कारण की फार महत्वाचा सोहळा असतो. 8 दिवस जवळपास नुसतंही हाच गोंधळ चालू असतो. हो, जसं नक्कीच तू जे म्हणालीस की हे जे आपल्या मराठी रिच्युअल्समध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे असतात, जसं हळदी समारंभ असतो किंवा मेहंदी असतो, संगीत असतो, तर याची फोटोग्राफी सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि यामध्ये लाईक आवरली बेसिसवरती हे फोटोग्राफी कंडक्ट केल्या जातात 4 आवर्स 8 आवर्स. मग ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रेडिशनल फोटोग्राफर असतो किंवा कॅन्डिड फोटोग्राफर, जी क्लायंटची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आम्ही प्रोव्हाइड करतो. अर्थातच. आणि हे जे सगळे फोटोज असतात किंवा तुम्ही कुठेतरी सिनेमॅटोग्राफी देखील करतात कदाचित, तर त्याबद्दल पण मला जाणून घ्यायचंय खरं तर. पण मला एक सांग की हे एलसीडीच्या माध्यमातून तुम्ही त्या दिवशी, लग्नाच्या दिवशी हे सगळे फोटोज प्री वेडिंगचे किंवा हळदीचे किंवा संगीतचे हे सगळे बघू शकतो का आपण एलसीडीवर? हो, नक्कीच. जो आपला वेडिंग व्हेन्यू असतो त्यावरती डिपेंड की व्हेन्यूचं साईज कसं आहे. म्हणजे खूप जास्त मोठा आहे तर मोठ्या साईजचे एलसीडीज अवेलेबल असतात, इव्हन साईज व्हेरिएशन्स आहेत एलसीडीमध्ये. तर जे प्री वेडिंगचे शूट केलेलं आहे, त्यानंतर हळदी समारंभ, मेहंदीमध्ये जे शूट केलेले फोटोग्राफ्स आहे किंवा इव्हन व्हिडिओज जर अवेलेबल असतील तर ते आपण एलसीडीवरती लावू शकतो. एलसीडी कंटिन्युअसली जे शूट आहे ते रोटेट होत असतं
जे आपले गेस्ट आहे ते सुद्धा बघू शकतात जर कोणी मिस केलं आहे तर. नक्कीच. अर्थातच हे झालं सिनेमॅटोग्राफी ह्याच्याबद्दल आणि त्याचबरोबर प्री वेडिंग बद्दल. पण मला तुझ्याकडून अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, खास करून फोटो अल्बम विषयी. कारण की जसं मी म्हणाले की काळानुरूप फोटो अल्बम मध्ये बरेचसे बदल बघायला मिळाले. हे काय काय बदल आहेत आणि फोटो अल्बम्स कुठले कुठले प्रकार जोडीग्राफर प्रोव्हाइड करतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया आपण एका ब्रेकवर. तयारी लग्नाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण बोलणार आहोत ते फोटो अल्बम विषयी. आणि अर्थात तृप्ती आपल्याला सांगणार आहे फोटो अल्बमचे काय काय वेगवेगळे प्रकार आहेत ते. तृप्ती, अर्थातच मी म्हटलं तसं त्याप्रमाणे की फोटो अल्बम आठवणींना उजाळा देणारा अल्बम हा लग्नाचा अल्बम जो असतो त्या अल्बममध्ये वेगवेगळ्या आठवणी खरं तर दडल्या असतात. या आठवणींना तुम्ही एक वेगळं रूप प्राप्त करून देतात ह्या फोटो अल्बमच्या माध्यमातून. ह्या फोटो अल्बमचे काय काय प्रकार आहेत त्याबद्दल सांगशील? हो, नक्कीच. जसं तू म्हणालीस की फोटोग्राफीचा जो ट्रेंड आहे तो कम्प्लिटली चेंज झाला आहे, तर हेच सेम जे चेंजेस आहेत ते आपल्याला फोटो अल्बममध्ये पण बघायला मिळतात. आधी जे असायचे अल्बम ते स्लाइडिंग अल्बम असायचे. आपण जस्ट 4x7 किंवा वेगवेगळ्या साईजचे प्रिंट्स काढून अल्बम आपण स्लाइड करायचो, तर स्लाइडिंग अल्बम्स होते. पण आता जो सध्या इन ट्रेंड आहे ते आहेत करिश्मा अल्बम्स, देन कॅनव्हेराज, फोटो बुक. हे जे 3 प्रकार आहेत हे टाईप्स आता सध्या मार्केटमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे असं आपण म्हणू शकतो. तर करिश्मा अल्बम बद्दल सांगायचं गेलं तर करिश्मा अल्बम खूप जास्त डिमांड आहे करिश्मा अल्बमला, कारण थोडा स्वस्त पण आहे आणि मस्त होतं आणि प्लस तो टिकाऊ आहे फार जास्त करिश्मा अल्बम. तर करिश्मा अल्बममध्ये वेगवेगळे साईजेस असतात. मग आपण जसं क्लायंटला जी रिक्वायरमेंट आहे त्या साईजनुसार आपण प्रिंट करू शकतो. आणि जर प्रकारांचं कम्पॅरिझन करायचं, जर आपल्या व्ह्युअर्सला सांगायचं असेल तर कम्पॅरिझननुसार, तर करिश्मा अल्बम, कॅनव्हेरा आणि फोटोबुक हे 3 मी ऑप्शन सांगितले. तर करिश्मा अल्बम आणि कॅनव्हेरामध्ये जस्ट जे पेपरचं जे क्वालिटी असतं, प्रिंट क्वालिटी असतं ते जस्ट चेंज होतं. अदरवाईज करिश्मा अल्बम आणि कॅनव्हेरा अल्बम दोन्ही सुद्धा कलर आणि व्हायब्रंट अल्बम असतात. आणि त्याच्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो आहे फोटो बुक बद्दल. फोटो बुकमध्ये नॉर्मली स्टोरी क्रिएट केली जाते. जे आपले कपल आहेत, मेन जो फोकस असतो फोटो बुकमध्ये तो आपल्या कपलवरती आणि त्यांच्या फॅमिली किंवा फ्रेंड्सवरतीच ठेवला जातो, क्लोज फ्रेंड्सवरती. तर त्याच्यामध्ये वेडिंग स्टोरी क्रिएट केली जाते. कपल कधीपासून भेटलेत, त्यानंतर त्यांची डिफरंट स्टोरी, त्यांची फर्स्ट मीटिंग, सेकंड मीटिंग, या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या अल्बममध्ये राईट डाऊन केल्या जातात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या पोयम सुद्धा आपण त्यामध्ये आपण ऍड करू शकतो. दिस इज अबाउट फोटो बुक. बरोबर. आणि फोटो बुक असेल किंवा करिश्मा अल्बम असेल किंवा कॅनव्हेरा अल्बम असेल की ह्या माध्यमातून खरं तर तू म्हणालीस तसं आठवणी आपल्या ताज्या होत जातात. अर्थातच आजकालचा फोटोग्राफीचा जो जमाना आहे तो प्रचंड बदललेला आहे, अपडेट व्हर्जन आलेलं आहे, खूप काही टेक्निकली स्ट्रॉंग फोटोग्राफी झालेली आहे. तर अशामध्ये करिश्मा अल्बम जो आहे तू म्हणालीस की त्याला जास्त डिमांड आहे. तर कॅनव्हेरा अल्बम आणि करिश्मा अल्बम मध्ये तू म्हणालीस फक्त पेपरचा फरक असतो, मात्र ओव्हरऑल जो लुक असतो तो तसाच राहतो का? हो, करिश्मा अल्बम आणि कॅनव्हेरा अल्बम मध्ये जसं मी सांगितलं पेपर प्रिंटचा फरक पडतो. बाकीचं जे ओव्हरऑल एडिटिंग जे असतं ते सिमिलर असतं, त्यामुळे त्यामध्ये फरक पडत नाही. पण मार्केटमध्ये करिश्मा अल्बमला जास्त प्रेफरन्स देतात कॅनव्हेरापेक्षा. करिश्मा अल्बम मध्ये आणि कॅनव्हेरा अल्बम मध्ये फक्त पेजेसचा फरक असतो, मात्र त्याचं कव्हर पेज जे असतं त्याच्यामध्ये काही बदल असतो का? त्याच्यामध्ये काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात का? हो, जे कव्हर पॅड असतं अल्बमचं त्याचे 3 टाईप्स आता सध्या अवेलेबल आहेत. तर फर्स्ट जे पॅड असतं त्याला आपण फोटो पॅड म्हणतो. फोटो पॅडमध्ये जे आपले कपल असतात त्यांचा फोटो, नंतर डेट ऑफ द वेडिंग इव्हेंट, या सगळ्या गोष्टी आहेत या क्रिएटिव्ह पद्धतीने आपण फोटो पॅडमध्ये पण शो करू शकतो. आणि सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे अॅक्रेलिक फोटो पॅड. ते थोडं मेटल कम ग्लास असं ते असतं. अॅक्रेलिक फोटो पॅड आपण यूज करू शकतो. आणि जो थर्ड ऑप्शन आहे तो आहे मेटल कव्हर पॅड. मेटल कव्हर पॅड हे ट्रेडिशनली फार वर्षांपासून यूज केलं जातं. म्हणजे हे याच्यामध्ये पण तुम्हाला खरं तर व्हरायटी बघायला मिळते या फोटो अल्बममध्ये. त्याचबरोबर फोटो बुक आता तू म्हणालीस, फोटो बुक आणि करिश्मा अल्बमचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता का? जर केलं तर योग्य आहे का? ऍक्च्युली हे खूप छान प्रश्न आहे. हे मी कधी ट्राय केलं नव्हतं किंवा मला क्लिक नाही झाला.
पण मी कधी ट्राय नाही केलं, पण नक्कीच मला ट्राय करायला आवडेल करिश्मा अल्बम प्लस फोटोबुकचं कॉम्बिनेशन. कारण करिश्मा अल्बममध्ये प्रत्येक पेजमध्ये व्हायब्रंट कलर्स, एकदम कलरफुल असतो करिश्मा अल्बम. आणि फोटोबुक इज लाईक एक फ्लो असतो, जो वेडिंग स्टोरी टाईप असतं फोटोबुक. तर नक्कीच आपण ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण नक्कीच काहीतरी क्रिएटिव्ह नक्कीच आपण आपल्या क्लायंट्सला देऊ शकतो. तृप्ती, खरं तर वेडिंग फोटोग्राफीचे तू वेगवेगळे प्रकार आमच्या प्रेक्षकांना सांगितलेस, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असे हे वेगवेगळे वेडिंग फोटोग्राफीचे प्रकार तुम्ही देखील तुमच्या लग्न सोहळ्यासाठी निवडू शकता आणि तुमचे हे आनंदाचे क्षण अखंड फोटो अल्बम मध्ये साठवू शकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.